आजची आपली जी रेसिपी आहे मस्त गुलाबी गुलाबी हेल्दी रेसिपी आहे. खूप टेस्टी आणि तुम्हाला आवडेल सुद्धा. नेहमी नेहमी डोस्याचे तेच तेच प्रकार खाऊन कंटाळा आलेला असतो आणि त्यामुळे एक नवीन प्रकार सोबत मस्त हिरवीगार चटणी आणि गुलाबी डोसा. तर चला आज ठरवलंच असं होतं की हा जो डोसा आहे तो करायचा. सोबत चटणीसाठी लागणारं सगळं साहित्य मी बाजारातनं घेऊन आलेले होते. तर पुदिना, कोथिंबीर, मस्त मला छोटीशी हिरवीगार कारलीसुद्धा मिळाली आणि आपला महत्त्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे बीट. तर बीटसुद्धा मी घेऊन आलेली आहे आणि आता याचं वरचं साल जे आहे ते आपण काढून घेणार आहोत. तर बीट बऱ्याच वेळा मुलं खायचा कंटाळा करतात, परंतु असं डोस्यामध्ये दिल्यावर मुलं एकदम आवडीनं खातात, कारण खूप छान याचा रंग येतो आणि यामध्ये कुठलाही मी जो आर्टिफिशियल कलर असतो, रंग असतो तो घातलेला नाही आहे. तर इथे 2 मध्यम आकाराचे बीट मी कापून घेतलेले आहेत, थोडंसं आलं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या. आता या डोशासाठी आपण इथे वापरणार आहोत ओट्स. तर साधारणतः नॉर्मल जे ओट्स मिळतात, ओट्समध्ये 2 प्रकार येतात. एक रोल्ड ओट्स असतो जो थोडासा जाडसर असतो पोह्यासारखा आणि दुसरा असा नॉर्मल असतो. तो 1 कप ओट्स मी घेतलेला आहे आणि इथे 2 प्रकारच्या डाळी मी भिजत घातलेला आहे. अर्धा कप तुरीची डाळ आणि अर्धा कप मसूर डाळ मी अर्धा तासापूर्वी म्हणजेच बाजारात जाण्यापूर्वी मी डाळ भिजत घातलेली होती. आता या ओट्समध्ये 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं इंचभर मी यामध्ये आलं घातलेलं आहे. 2 बीट आपल्याला कापून घालायचे आहेत आणि अर्धा कप डाळ जी आपण भिजत घातलेली होती तुरीची, ती मी यामध्ये घालते आहे. पाणी याचं काढून टाकायचं आहे किंवा तुम्ही स्वच्छ धुवूनसुद्धा घेऊ शकता. आणि अर्धा कप तुरीची घातलेली आहे. मसूर डाळ घालायची आहे. त्यानंतर 1 चमचा यामध्ये जिरे, सोबतच चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग, कारण आपण यामध्ये डाळी घातलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी घालून याचं चांगलं वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आता हे जे बॅटर आहे ते आपलं तयार आहे. आता यामध्ये आपण पाणी आपल्याला जसं डोस्याची कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे याला पातळ करू शकतो. तर इथे मी यामध्ये घातलेलं आहे थोडंसं पाणी आणि आता हे सगळं मी छान मिक्स करून घेणार आहे. तर डोस्यासाठी जी बॅटरची कन्सिस्टन्सी लागते किंवा जो थिकनेस लागतो त्याप्रमाणे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. याची इतकी छान चव लागते आणि यामध्ये जे आपण ओट्स वापरलेले आहेत त्या ओट्सला बाइंडिंग मिळावी म्हणून आपण यामध्ये डाळीचे 2 प्रकार घातलेले आहे. आता त्याला मी थोडंसं साईडला ठेवते कारण त्यामध्ये ओट्स आहेत. तर तोपर्यंत आपण हिरवी चटणी बनवून घेऊयात. तर पाव कप पुदिना, अर्धा कप कोथिंबीर, 8 ते 10 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं आणि 1 टेबलस्पून मोठा दही घ्यायचा आहे. माझ्याकडे थोडं कमी होतं तर मी कमी घेतलेलं आहे. लिंबाचा रस, काळं मीठ, नॉर्मल आपण खातो ते सुद्धा मीठ घालायचं आहे. त्यानंतर थोडीशी आमचूर पावडर, जिरे पावडर घातलेली आहे आणि यामध्ये मी बर्फ घातलेला आहे. आता पुदिन्याच्या चटणीमध्ये बर्फ का घालतात हे तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात. तर नक्की कमेंट करा की पुदिन्याच्या चटणीमध्ये किंवा थंड पाणी घालतात किंवा बर्फ घालतात यामागचं कारण काय आहे. तर यामध्ये मी थंड पाणीसुद्धा घातलेलं आहे, बर्फसुद्धा घातलेला आहे. आता याला चांगलं वाटून घेणार आहे आणि त्यामध्ये मूठभर एवढ्या मी ज्या फुटाण्याची डाळ मिळते ती डाळ घातलेली आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, ही चटणी थोडीशी अशीच डाळ न घालता बनवली तर थोडीशी पातळ होते. तुम्हाला जर घट्ट हवी असेल तर फुटाण्याची डाळ थोडीशी मूठभर यामध्ये घातली तरीही चालते. आता इथे तडक्यासाठी तेलामध्ये जिरे घातलेले आहेत, उडदाची डाळ घातलेली आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टोटली स्किप करू शकता. त्यानंतर थोडासा कढीपत्ता घालायचा आहे, लाल सुक्या मिरच्या, त्यामध्ये अशा प्रकारची मिरची माझ्याकडे आहे. तुम्ही बेडगी मिरचीचा सुद्धा इथे वापर करू शकता. आणि हे थोडंसं परतलं की आपण हे घालणार आहोत, ही जी फोडणी आहे ती आपण घालणार आहोत आपल्या चटणीवर आणि मस्त आपली हिरवीगार चटणी आणि गुलाबी गुलाबी डोसा तयार आहे. तर डोसाचं बॅटर तयार आहे. डोसा आपल्याला करायचा आहे अजून. तर बॅटर पण आता 10-15 मिनटं झाले, मस्त रेस्ट झालेला आहे, चटणी झालेली आहे आणि डोसा पॅनवर तुम्ही करू शकता किंवा नॉर्मल पॅनला थोडंसं कांद्याने तेल लावूनसुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे डोसा पॅनवर आपल्याला हा जो डोसा आहे आपला मस्त गुलाबी तो घालून घ्यायचा आहे आणि तुम्ही रंग बघू शकता याचा किती सुंदर आला आहे. म्हणजे यामध्ये कुठलाही कलर न घालता फक्त बीटरूटचा यामध्ये कलर आहे. थोडंसं तेल किंवा तूप घालून मस्त खरपूस भाजायचं आहे. आता इथे तुम्ही हेल्दी केलं आहे तर तुपाचा वापर इथे करा, ज्यामुळे ते हेल्दी राहील किंवा ऑलिव्ह ऑइल तुम्ही इथे वापरू शकता. आणि मंद आचेवर मस्त खरपूस झाल्यानंतर अशा प्रकारे डोसे आपल्याला याचे काढून घ्यायचे आहेत. तर एकदम युनिक असा ब्रेकफास्ट आहे. तेच खाऊन मुलांना कंटाळा येतो आणि हेल्दी काहीतरी तुम्हाला खाऊ घालायचं असेल तर अशा प्रकारचा डोसा नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हेल्दी व्हिडिओ आहे त्यामुळे शेअर करा जास्तीत जास्त. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.